विद्यार्थी मित्रांनो, वास्तव कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। या वास्तव कट्टा या यूट्यूब चॅनलचंच एज्युकेशनल चॅनल जे आहे ते लोकसेवा पब्लिकेशन असेल किंवा लोकसेवा अकॅडमी असेल किंवा लोकसेवा पब्लिकेशन यूट्यूब चॅनलवर जे लोकसेवा पब्लिकेशन आहे त्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर आपल्या बऱ्याच एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीज होतात, तर सगळ्यांना माहितीच असेल। तर बघा, आज मी विद्यार्थी मित्रांनो या वास्तव कट्ट्याच्या माध्यमातून सुधारित वेळापत्रकानुसार नेमकं काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी, कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी या प्लॅटफॉर्मवर आलेला आहे। तर बघा, लक्षात घ्या, कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे। मग कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? आप्पा हातनोरी येतात, 50 दिवसाची स्ट्रॅटेजी देतात, आप्पा हातनोरी येतात, 70 दिवसाची स्ट्रॅटेजी देतात। चला विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू, काय जे करतायत। मग आयोगही सेम तसंच परीक्षा पुन्हा समोर ढकलतंय, प्रीचा अभ्यास करावं का मेन्सचा अभ्यास करावं सर, हा सगळा गोंधळ झालेला आहे मित्रांनो। प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हीच आहे की जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्या मनात हेच निर्माण होतंय की सर आता काय करू नेमकं, की आता प्रीचं करू अभ्यास का मेन्सचं करू अभ्यास, बरोबर ना। आणि जे जुने विद्यार्थी आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो आपलं माइंड परीक्षा समोर जाते किंवा मग परीक्षा होतच नाही सर, मग याच्यामध्ये चर्चा करण्यात वेळ घालू नका, हे आपलं काम नाही। परीक्षा कधीही झाली आपण रोखू शकतो का याला? नाही। परीक्षा कधीही झाली तरी आपण तयार पाहिजे का नाही? मग त्यासाठी काय केलं पाहिजे? चल उगाच कुठेतरी चर्चा करत बसणार, सर परीक्षा 22 नोव्हेंबरला होईल ना नक्की? अरे बाबा, तुला काय करायचंय, पहिला अभ्यास कर ना। परीक्षा कधी पण हो, आपण थांबवू शकतो का? 22 नोव्हेंबरची परीक्षा नाही, 22 नोव्हेंबरलाच झाली पाहिजे, 22 नोव्हेंबरलाच होणार आहे असं कन्सिडर करून अभ्यास करा, होणारच आहे। हे बघा, आता यूपीएससीची परीक्षा 4 ऑक्टोबरला त्यांची हॉल तिकीट आणले, त्यांची होते म्हणजे आपली होणारच ना। चर्चा कशाला करताय? अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करा। चला, जागा आल्या, किती आल्या रे जागा? हे पास होत नाहीत अशी, आलं का लक्षात? किती आले जागा? एक 300 आले। आपल्या एसटी कास्टला किती आहेत रे? एससीला किती आहेत रे? ओपनला किती आहेत रे? अरे चर्चा सगळ्यात महत्व कशाची झाली पाहिजे? अभ्यासाची। आपला अभ्यास झाला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, माझा राग अजिबात येऊ देऊ नका, हे महत्वाचं आहे। आपली काय होते की आपण ज्या गोष्टीवर चर्चा करतो त्या गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा जास्तीत जास्त आपला कशावर असलं पाहिजे? अभ्यासावर जास्त लक्ष असलं पाहिजे, त्याच वेळेस आपला पोस्ट मिळते। मग काय होते की चला परीक्षा लांबणार आहे अशी काहीतरी काही समाजामध्ये काहीतरी अशी एक खराब प्रवृत्तीची लोक असतात, चल हे परीक्षा लांबणार आहे। मग काय होते आपल्या डोक्यामध्ये, आपण ज्या अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहतो मग तो फ्लो तुटतो। चला आपल्या परीक्षा होणार नाही बाबा या टाइमला, मग काय करणार? चला मग काय करू, परीक्षा होते की नाही काय गॅरंटी नाही, मग ते काय करते, अर्धवट अभ्यास करते आणि त्याचं एकही रीडिंग प्रॉपरली होत नाही। अरे परीक्षा कधीपासून? मार्च एप्रिल पासून होत आहे, तर नोव्हेंबर पर्यंत गेलेले आहे, तरी अजून पोरांचा अभ्यास झालेला नाही। मी सांगतो का झालेलं नाही? जी पोरं अभ्यास करायली ती करायलीत बिचारी। प्रत्येकच पोरग असं करतंय असं मला म्हणायचं नाही, पण जी पोरं असं करायलीत त्या पोरांसाठी हा माझा संदेश आहे, त्यांनी अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करावं। प्रथमतः मित्रांनो सिरियस व्हा, सिरियस झाल्याशिवाय ह्या परीक्षा सिरियस कॅन्डिडेटसाठीच आहेत। जागा अत्यंत कमी असतात, 2-2, 3-3 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात, तुम्हालाच का एक्झामचे तुम्हालाच का पोस्ट मिळावे मित्रांनो? फ्री निघाली म्हणजे सर्वस्व असंही नाही, पण फ्री निघाल्याशिवाय मेन्स देऊ शकत नाही, हे तितकंच सत्य आहे। म्हणून या 65 दिवसाच्या कालावधीमध्ये 65 डेजमध्ये आपण काय केलं पाहिजे, आपलं कशा प्रकारचं असलं पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो। 65 दिवसात तुम्ही काय केलं पाहिजे? सर मी काय करू, मी उद्या नवीन आहे, मी जुना आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या परीक्षा 22 नोव्हेंबरला होणार आहे, हे कन्सिडर करूनच आपण फक्त आणि फक्त सध्या प्रीचाच अभ्यास करणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्याला अत्यंत त्यांनी खरंच सिरियसली अभ्यास केलेला आहे, कोणता विद्यार्थी जो सिरियसली अभ्यास केलाय, कधीपासून? मागच्या जानेवारीपासून, आणि 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे, त्याला कॉन्फिडन्स आहे सर मी 1 तास 2 तास इंग्लिश मराठी करू का? नक्की करा। ज्या विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स आहे की माझी आता परीक्षा 11 ऑक्टोबरला झाली असती ना सर, मी नक्कीच 50च्या वर 55च्या वर मार्क घेतलो असतो, असा कॉन्फिडन्स ज्या विद्यार्थ्याला आहे त्यांनी नक्कीच परीक्षा 20-25 दिवसावर आहे तोपर्यंत तुम्ही मराठी इंग्लिश करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना अत्यंत कॉन्फिडन्स आहे अशा विद्यार्थ्याबद्दल बोलतोय, आलं का लक्षात? ज्या विद्यार्थ्यांना समजा 65 डेज आहेत, जवळजवळ 65 डेज आहेत, 65 डेज मधले तुम्हाला
किती दिवस आहेत? 65 दिवस आहेत. 65 दिवसामधले ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे असं बोलतोय, ज्यांनी खरंच सिरियसली अभ्यास केलाय प्रीचं, अजूनही प्रीच करू का सर? पण एक महत्वाचं लक्षात घ्या, ज्यांचं खरंच 11 ऑक्टोबरला परीक्षा दिली असती तर झालं असतं, अशा विद्यार्थ्यांनी जवळजवळ यातले 35 दिवस तुम्ही मराठी इंग्लिश अजूनही वापरू शकता. मराठी इंग्लिशसाठी, लँग्वेजसाठी, मराठी इंग्लिशसाठी तुम्ही वापरू शकता. ज्यांनी 2-3 वर्षापासून चांगला अभ्यास करतात, गेल्या वर्षी त्यांची प्री निघालेली आहे, मागच्या 2 प्री दिलेल्या आहेत सर मी, मेन्सला थोडं मला कमी स्कोर आलेला आहे, असे विद्यार्थी आहेत, त्यांनी लँग्वेजचा अभ्यास 35 डेज केला तरी चालतो. आणि नंतरचे 30 डेज मित्रांनो रिस्क तुम्ही पण घेऊ नका. 30 डेज जे शेवटचे आहेत ते प्रॉपरली प्री ओरिएंटेड, तुम्हाला कसं प्री काढायचं हे चांगलं माहीत कळालेलं आहे. ओके, मग त्या विद्यार्थ्यांनी मात्र काय 35 डेज तुम्ही मराठी इंग्लिशसाठी 2 तास किंवा 1 तास, 2 तास दिला तरी काय हरकत नाही, मराठी इंग्लिश करा. दुसरं ज्यांनी PSI करतात, कायदे, इकॉनॉमिक्स, असं नका करू, तो नंतरही होईल पेपर. अलग लक्षात, तो काय होईल, नंतरही तुमचा पेपर होईल. पण सगळ्यात महत्वाचं काय, लँग्वेज मात्र तुमचा नंतर होऊ शकत नाही, तो मात्र लँग्वेजवर भर द्या. ओके, आणि 30 डेज ओनली फॉर कंबाईन प्रीच करायचं. ओके, आलं लक्षात. हे कोणासाठी आहे की जे विद्यार्थी अत्यंत 2-3 वर्षापासून अभ्यास करतात, गेल्या वेळेस त्यांची प्री निघालेली आहे, किंवा अशी विद्यार्थी आहेत की सिरियसली अभ्यास केलेले आहेत, ज्यांचा आता 11 ऑक्टोबरला दिला असलं तरी त्यांना 55-60च्या दरम्यान स्कोर येतो असा कॉन्फिडन्स आहे, त्या विद्यार्थ्यांनी हा करावा. ओके, मग आता बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बोलतो. आता जनरल सर्व कॉमन विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, प्रीचाच अभ्यास करावा. बाकीच्यांनी काय, प्रीचाच अभ्यास करावा. मग प्रीचा अभ्यास कसा केला पाहिजे सर, काय केलं पाहिजे? मग एक सगळ्यात महत्वाचं काय बघा, सगळ्यात महत्वाचं काय, क्वेश्चन्स. फर्स्ट ऑफ ऑल मी काय लिहिलंय, क्वेश्चन्स. मग काय लिहिल्यानंतर बऱ्याच पोरांचा प्रश्न असतो, बरेच विद्यार्थी काय किती अभ्यास करो कितीवर अडकतात. बरेच विद्यार्थी, जुनी विद्यार्थी 40 ते 44च्या दरम्यान त्यांचा स्कोर अडकतो, आणि मेरिट 48 लागलं सर PSI, किती आले 44, मेरिट किती लागला 46, किती आहे 45. आता निगेटिव्ह मार्किंग आणि अप्रॉक्सिमेटली 45.25, म्हणजे तुम्हाला अजून सांगायला संधी झाली की माझं सर 0.25 न रिझल्ट गेला, असतात अशी नग पण. ओके, तर बघा, तर प्रश्न जे आहेत ओनली कंबाईन आणि ऑल, म्हणजे प्रश्न कोणती सोडवायची, करंट काय वाचलं पाहिजे, रिझनिंग केलं पाहिजे काय, परीक्षण किती सांगा त्याला ओरडून, अरे रिझनिंग डेली कर बाबा, परीक्षेपर्यंत रिझनिंग करतच नाही, परीक्षेपर्यंत करत नाही. परीक्षेसमोर 2-3 दिवस काय करते, एखादं पुस्तक घेते दिवसभर सोडवते. असं केलं जमते कर बाबा. समजा माझी तब्येत बारीक आहे आणि मी 6 महिने व्यायाम न करता काय करेल, 6 महिने 1-1 तास, समजा 1 महिना 1-1 तास म्हणजे 30 तास होतात. 1-2 दिवस घेऊन 30 तास व्यायाम केलं तर जमतो का? जमणार नाही, बरोबर ना. आणि महिन्याचं एकदाच खाल्लं तर जमते का, पसल का? नाही. तसंच आहे, रिझनिंगला डेली दिला पाहिजे टाइम, करंटलाही सेम डेली टाइम दिला पाहिजे. रोज 1 तास डेली रिझनिंग सोडवलं पाहिजे, म्हणजे सोडवलं पाहिजेच. आणि मॅथ मधलाही एखादा पॉईंट. मग रिझनिंग मॅथला काय केलं पाहिजे सर, मागच्या व्हिडिओमध्ये मी लोकसेवा पब्लिकेशनच्या याच्यावर सांगितलंय की व्हिडिओ नेमकं रिझनिंगचे कुठले टॉपिक केले पाहिजे तिथं सांगितलंय, 50 डेज प्लॅन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, मग तो बी प्लॅन ते सेमच आणि हे प्लॅन सेमच, वेगळं काय की बाबा तुम्हाला त्या गोष्टी जिथं सांगण्याचे राहून गेले ते मी इथं सांगतोय. रिझनिंग हे तुम्ही प्रिव्हियस इयरला कशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत तो टॉपिक पहिलं कव्हर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, लक्षात. तर बघा, प्रश्न नंतर करंट हा प्रश्न आहे, रिझनिंग आणि अदर सब्जेक्ट म्हणजे कुठले आले, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स हे आले. तर बघा याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, आता मी प्रत्येक पॉइंट तुमचा घेऊन जातो. तर बघा पोरांची प्रश्न नॉर्मली काय असतात, पोरांचे प्रश्न असतात, सर माझा स्कोर कंटिन्युअसली 40-44च्या दरम्यान राहतो तर काय केलं पाहिजे, मी निश्चित सांगतो मित्रांनो. त्यानंतर काय, सिली मिस्टेक्स माझे जास्त होतात सर, मी काय करू, सिली मिस्टेक्स अनेक होतात, सिली मिस्टेकवर उपाय काय ते पण मी सांगतो. तर बघा त्यानंतर काय, सर प्रेशर क्रिएट होते माझ्या डोक्यावर, का प्रेशर क्रिएट होते ते पण सांगतो. त्यानंतर काय, क्वेश्चन सर मी क्वेश्चनच सोडवत नाही, मग हा मोठा दोष आहे, क्वेश्चन का न सोडणे. बघा करंट, मग आता बघा बरेच प्रश्न पोरांचे आहेत काय, तर बघा आता 40 ते 44च्या दरम्यान मार्क काय येतात, आपली स्ट्रॅटेजी चेंज करत नाहीत. कसं, चला कोणती पुस्तक, आपले जुने नोट्स, त्याचे नोट्स त्यालाच कळणार, तेच वाचते पुन्हा लक्षात. काय महत्वाचं काय महत्वाचं नाही ते कळतच नाही. पुस्तक धरते पहिलं सुरुवातीला,
सुरुवातीच्या प्रस्तावनेपासून समजा कुठलं पॉलिटी वाचायचंय तर घटना निर्मितीपासून घेतंय सरळ पुन्हा येते कुठपर्यंत मूलभूत हक्क राष्ट्रपतीपर्यंत येते. समजा कोळंबे सरांचं पुस्तक वाचत आहे राष्ट्रपतीपर्यंत येणार, पुन्हा अजून 4 दिवसाला बंद करणार, पुन्हा अजून पहिल्या सुरुवातीपासून राष्ट्रपतीपर्यंत येणार, नाही तर अलीकडेच थांबणार. पण पूर्ण पुस्तक वाचणारच नाही ते. आणि पूर्ण पुस्तक वाचलं तरी तेच वाचत राहते पण क्वेश्चन सोडवत नाही. हा ड्रॉबॅक आहे मित्रांनो. आपली स्ट्रॅटेजी चेंज करा. स्ट्रॅटेजी चेंज केल्याशिवाय म्हणजे कसं टॉपिक क्वेश्चन टॉपिक मी खूपदा सांगितलं मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं काय प्रश्न सोडवण्याची पद्धत पहिली काय असली पाहिजे. पद्धत सगळ्यात महत्वाची काय पाहिजे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन याच मेथडने गेलं पाहिजे. हे जे प्रश्न सांगतोय हेच फक्त आणि फक्त प्रिव्हियस इयरचेच क्वेश्चन सोडवायचे. कुठले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. सर मी सराव प्रश्न कोणते सोडू सर. अरे बाबा पहिले आयोगाचे सोडव ना. आयोगावरून स्ट्रॅटेजी तयार होते. इथं काय बाजारामध्ये काही पण देतात. बाजारामध्ये आलं का लक्षात. कोणी कशावरही प्रश्न तयार करते. आयोगाचा स्टँडर्ड मेंटेन असतो. आलं का लक्षात. फक्त सराव पेपर यासाठी सोडवायचंय की आपल्याला टाइम मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक आपल्याला सवय लागली पाहिजे, आपला सराव झाला पाहिजे. यासाठी एखादी टेस्ट सिरीज जाग्यावर जाऊन सोडवणं हे गरजेचं असते. आणि कुठलीही टेस्ट सिरीज ऑनलाईन सोडवण्याचा प्रयत्न करू नका. हार्ड कॉपीज घ्या. हार्ड कॉपीवर आपल्याला इलिमिनेट करता येतो. समजा ABCD पर्याय आहेत, हे कट केलं तर तुम्ही हे समजा तुमचं वरील विधाने कुठली बरोबर आहेत असं वाक्य दिलं आणि हे चुकीचं असेल, हे चुकीचं करून पर्यायात कोणकोणत्या ठिकाणी अ आहे किंवा ए आहे ते चुकीचं करून उत्तरापर्यंत जाता येतो. म्हणून तुमच्याजवळ काय पाहिजे हार्ड कॉपीज पाहिजे. हार्ड कॉपीद्वारेच सोडवण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. क्वेश्चन्स कसे सोडले पाहिजे सांगतोय. तर बघा प्रश्न आता मग काय पद्धत कशी पाहिजे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. समजा तुम्हाला कुठलाही टॉपिक वाचायचंय सारणीबद्ध वाचायचंय पहिलं क्वेश्चन सोडवा. कुठली क्वेश्चन सर फक्त कंबाईनची सोडू का ऑल सोडू. नक्कीच सगळे प्रश्न सोडवा. सध्या 65 दिवस आहेत, खूप दिवस आहेत. तुमचे टॉपिक खूप कमी आहेत. आलं का लक्षात. सगळे टॉपिक सांगतोय का तुम्हाला टॉपिक सगळे वाचायची गरज आहे का. जे टॉपिक्स तुम्हाला प्रिव्हियस इयरला समजा आयोगानं तुमच्या कंबाईनला जे टॉपिक आहेत मी दिलेलं आहे. आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये सगळं काही टॉपिक्स दिलेले आहेत. टॉपिक्स कंबाईनच्या बुकमध्ये जेवढी टॉपिक्स दिलेले आहेत मी जे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनवर अनालिसिस करूनच टॉपिक तयार केले असतील ना मित्रांनो. मग त्याच्यामध्ये सगळे टॉपिक दिलेले आहेत. तेवढीच टॉपिकवरले 21,000 मधले प्रश्न सोडवा. ऑल प्रश्न 21,000 तुम्हाला दिसत असेल त्या 21,000 मधनं ही प्रश्न ऑल सोडवा. लक्षात. जेव्हा तुम्ही वाचणार आहात हे इथं मी सांगणार आहे काय वाचायचंय ते. ओके. आता सध्या नवीन मटेरियल घेऊ नका. पहिलेही सांगितलंय मी नवीन मटेरियल वापरू नका. फक्त काय हे बघा मग क्वेश्चन कसे सोडवायचे ओनली कंबाईन. मग ओनली कंबाईन होऊन काय करणार आहे. ओनली कंबाईनचे तुमच्याजवळ पेपर पाहिजे. कोणते 2017 2018 आणि 2019 याच्यावरून तुमची स्ट्रॅटेजी ठरेल की आपल्याला काय प्रश्न येणार आहेत आणि आपल्या प्रश्नाचा दर्जा काय राहणार आहे. मग हे प्रश्न काय सगळ्या MPSCचे ऑल प्रश्न काय करणार आहेत सरावासाठी उपयोगाला येणार आहेत. कुठल्या जे आपला टॉपिक आहे त्याच टॉपिकचा सराव करायचा. उगाच कुठलाही सराव करायचा नाही. ओके. तर बघा 17 18 19 पूर्वी सांगितलंय 17 18 19 चा पहिला हा चार्ट तयार करून घ्या स्वतःचा. कसा असा बघा 17 18 19. मग काय करायचं एखादा सब्जेक्ट लिहायचा कुठलाही. ओके. कुठला समजा मी पॉलिटी लिहिलेली आहे तर पॉलिटीमध्ये कोणता आहे टॉपिक समजा प्रस्तावना आहे. मग प्रस्तावनाला बाबा 17ला प्रश्न आलाय का 18ला आलाय का 19ला आलाय का बघायचा. 2017 2018 2019 मग हे प्रश्न आलेत का. मग पॉलिटीचे किती टॉपिक तयार होतात असं स्वतःजवळ चार्ट पाहिजे. हा अत्यंत गरजेचा आहे. याच्यावरून कळतंय की आपल्याला काय वाचणं गरजेचं आहे. तरच हा असल्याशिवाय तुमचा हा समोरचा अभ्यास काय होतो मार्गहीन अभ्यास होतो. तो जोपर्यंत हा चार्ट असणार नाही तोपर्यंत अभ्यासाला दिशा नाही. धरलं अरे कधी परीक्षा कितीही लांबो त्याला कितीही सांगा ते काय करतंय एक काम करतंय पुस्तक धरतंय. अरे परीक्षा आली जवळ धरली पुस्तकं वाचाय काढते धरली पुस्तकं वाचाय काढते. काय महत्वाचं आहे कशावर भर दिलं पाहिजे काही देणं घेणं नाही. सकाळी 7ला उठायचं 6ला उठायचं आंघोळ करायचं धरायची लायब्ररी आणि खायचं मरणाचं झोपायचं आणि वाचायचं काय धरली पुस्तक संपवायची धरली पुस्तक संपवायचं. समजतंय काय तुला सोडवता येतात का क्वेश्चन सुटल्यानंतर सुटतात का आपली बघायचंच नाही. क्वेश्चन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला ते विचारावं लागेल कोणाला तरी की अशा विद्यार्थ्यांना विचारायचं जाऊन बाबा परीक्षा कोणती आहे. बाबा तो डिस्क्रिप्टिव्ह देतोय का ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देतोय. बघा ही वेळ येऊ नये मित्रांनो.
आलं लक्षात? तर ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये आपलं माइंडच ऑब्जेक्टिव्ह झालं पाहिजे. माइंड ऑब्जेक्टिव्ह 65 दिवस रोज किमान 200-300 प्रश्न सोडले पाहिजे. मी पुन्हा पुन्हा प्रश्नांवर का भर देतोय? हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. आता हे 65 दिवसात कोणाची परीक्षा निघेल का हो? 65 दिवसात म्हणजे आता सुरू केलं सर मी 65 दिवसात मी काढू काय? सहजासहजी शक्य नाही. हे काय सगळे गोट्या खेळतात का बाकीची लोक? आलं का लक्षात? बघा 65 दिवस ज्यांनी एखादी रिडिंग केलेली आहे या 65 दिवसात त्या विद्यार्थ्यांना जे रिडिंग केलेले आहेत 65 दिवसामध्ये आपलं केलेलं रिडिंग जे आहे त्याचं रिवाइज आणि क्वेश्चन्स हे केलं तर मात्र आता शक्य आहे. ओके, मग क्वेश्चन ओरिएंटेड टॉपिक्स रिडिंग करणं गरजेचं आहे. मग काय ह्याच्यावरून आपला स्ट्रॅटेजी कळेल की आपल्याला काय वाचणं गरजेचं आहे आणि काय वाचू नये. हे 17, 18, 19 कुठले टॉपिक्स तयार होतील सगळे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हे प्रत्येक विषयाचं एक पेज तयार करा. आणि त्याच्यानंतर मग सार्वत्रिक हित आपल्या समजा प्रिव्हियस इयरला दरवर्षी प्रश्न विचारतो कॅगवर, समजा उदाहरणार्थ पॉलिटी, कॅगवर एकही प्रश्न आला नाही पॉलिटी अंतर्गत आतापर्यंत कंबाईनला 17, 18, 19 नाही, ती 2011 पासून आला नाही. मग आता कॅग आपण वाचण्याची गरज आहे का सध्या? नका वाचू. पहिलं जे प्रायोरिटी दिलेलं आहे ज्याच्यावर प्रश्न मॅक्झिमम विचारलेला आहे, समजा विधिमंडळावर जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रश्न आले त्याला पहिलं घ्या. पॉलिटीमध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये सार्वत्रिक वित्त सर्वाधिक प्रश्न आले आहेत कंबाईनला त्याला पहिलं घ्या. आणि अशाच टॉपिकचे ज्याच्यावर आजपर्यंत एखादा दुसराही प्रश्न विचारलाय अशी सगळी टॉपिक्स रीड पण करा आणि क्वेश्चन पण सोडवा. आता हे काय सगळी आता 21,000 मध्ये काय 21,000 प्लस जे प्रश्नसंच आपला सगळेच प्रश्न आहेत त्यात. PSI, STI, ASO, प्री, मेन्स, राज्यसेवा पूर्व, मुख्य, फॉरेस्ट, ऍग्रिकल्चर सगळ्यांचे आहेत. मग ते सगळे सोडवायचे का? टॉपिक सगळे त्यातले उगाच धरलं सगळं ते तुम्हाला काय काय कृषी अर्थशास्त्र आहे का? नाही तरी वाचायचं. मग आपल्या पॉइंट काय आहेत हे कळणार आहे, याच्यावरून आपला क्वेश्चन सोडवायचे आहे लक्षात. मग क्वेश्चन कंबाईनचे सोडवायचे काय? ओनली कंबाईनचे आपल्या समोर चार्ट पाहिजे आणि ऑल क्वेश्चन्स सराव म्हणून सोडवायचे आहेत. आणि याच्यावरून स्ट्रॅटेजी ठरवायचं की नेमकं कसं अभ्यास केला पाहिजे. ओके, मग आता याच्यानंतर मी करंटवर येतो बघा. म्हणून जी विद्यार्थी प्रश्न सोडवत नाहीत त्यांनी स्ट्रॅटेजी आपली चेंज करा. नाही स्ट्रॅटेजी चेंज केलात पुन्हा 40 ते 44 दरम्यान राहा मित्रांनो, मी सांगतोय बघा लक्षात घ्या. का तर तुमची स्ट्रॅटेजी चेंज नाही केलात, क्वेश्चन नाही सोडलात. ओके, बघा 40 ते 44 दरम्यान मार्क येण्याचे बघा पुन्हा त्याच लेवलला 40-44 म्हणजे पुन्हा 1-2 मार्कांनाच जाण्याचं का घडतंय तर एक लक्षात घ्या, अशा विद्यार्थ्यांना का असं प्रॉब्लेम निर्माण होतो तर ते प्रश्न सोडवत नाहीत. पहिलं कारण त्याचं ते. दुसरं कारण हे परीक्षेसमोर करंट वाचतात. त्याला किती सांगावं पहिलं वाचून ठेव बाबा, नाही वाचत ते. किती सांगा ओरडून सांगितलं तरी नाही. थोडं 1-2 दिवस आता लाईट, आता मी माझा व्हिडिओ ऐकला की 1-2 दिवस सगळं घेणार वाचणार, तिसऱ्या दिवशी पुन्हा पहिला पाडा सुरू. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या मी काय सांगतोय, करंट हे तुमचं डेली वाचलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही 40 ते 44 म्हणजे काय तुमचा मेरिट आणि तुमचे मार्क्स याच्यामध्ये 2-3 मार्काचाच फरक होणार. का होणार? या आपल्या अशा चुकामुळे. प्रश्न रोज सोडले पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, करंट हे तुमचं आजपासून वाचलं पाहिजे. परीक्षेसमोर काय करते, 8 दिवस आहेत फक्त. 8 दिवस काय करायचं, शेवटचे 8 दिवस त्याचं प्लॅनिंगच राहते. प्लॅनिंग बनवते, चार्ट बनवते, चला शेवटचे 8 दिवस आपण करंट करू. अरे बाबा शेवटच्या 8 दिवसात करंट होत नसते. शेवटच्या 8 दिवसात कसं लक्षात राहील तुला, कसे प्रश्न सुटतील? गेलास दुसऱ्याच चुका करून येतो. याचं एकाचं उत्तर दुसरं सगळं बरोबर वाटते आन्सर घेण्याच्या अगोदर. आन्सर की आली असं मला वाटलं होतं, 2च होतं वाटतं उत्तर, 3 निघालं. होय सेकंड आन्सरला चेंज करून येते. येडायस काय, तुला काय माहित आहे, मला माहित आहे. इतका कॉन्फिडन्स त्याचा, आन्सर की बदलायला सुरू करते तो, आन्सर की बदलायला. आणि त्यानंतर सेकंड आन्सर की आली, आयोग राव काय बी विचारते राव, काय असं कुठं विचारायचं असते काय, एवढं काय असं असते का कुठं? आयोगाला दोष द्यायला लागते. मित्रांनो तुम्ही असं करू नका. सगळ्यात महत्वाचं आपल्या चुका कमी करा, क्वेश्चन सोडवा. आत्तापासून सिली मिस्टेक का होतात आपले? सिली मिस्टेक यामुळे होतात की आपलं रिव्हिजन प्रॉपरली नसतंय. बरोबर. आता तुम्हाला विचारलं गाईला पाय किती, तुम्ही काय म्हणणार 4. पुन्हा बघलेलं असते म्हणजे रिव्हिजन पुन्हा पाहिजे घटकावर. कोणीही इथं स्वामी विवेकानंद नाही एकदा वाचलं की लक्षात राहिला.
लक्षात. त्या ज्या एखादा समजा मला मूलभूत हक्क वाचायचे त्यातलं 15(4) 15(3) म्हणजे सब आर्टिकल्स लक्षात ठेवण्याची गरज आहे का? नाही. आपल्या परीक्षेला आपल्या पूर्वला आजपर्यंत सब आर्टिकल्स विचारलेले नाहीत. मग 15 मध्ये काय आहे, 16 मध्ये काय, नॉर्मल. मग मूलभूत हक्काची वैशिष्ट्य काय आहेत बाबा, कलम 32 कलम 226 काय आहे, मग त्याच्यातले रीट्स काय आहेत, नॉर्मल गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. हे जातं डीप मध्ये आणि विचारला प्रश्न वरवर कन्फ्युजन होते आणि उत्तर दुसरंच लिहून येते. मी खूप वाचलं होतं रे, माझं गेलं. मग सिली मिस्टेक अशामुळे होतात. आपलं काय पाहिजे, कमी मटेरियल. मटेरियल कसं पाहिजे, मिनिमम मटेरियल. मग मटेरियल मिनिमम म्हणजे ते काय करते, पुस्तकच कमी करते. म्हणजे पॉलिटीला आपला कोळंबे सरांचं वापरायचं ना, किंवा समजा आपलं काय आपल्या कंबाईनचं पुस्तक, आता आपलं नवीन कंबाईनचं पुस्तक येत आहे सप्टेंबर 2020 पर्यंत सगळं अपडेट करून मी पुस्तक आणतोय बघा. त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. आणि ह्या सगळ्या जवळजवळ ह्या सगळ्या विषयाचं मी आपल्या लोकसेवा अकॅडमी याच्यामध्ये मी लोकसेवाच्या अकॅडमीमध्ये सगळे विषय हे शिकवतोयच मित्रांनो. ज्यांना खरंच ज्यांना वाटतंय की बाबा ज्यांना लावायचं आहे, जी जुनी विद्यार्थी आहेत ज्यांना रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून लावायचंय त्यांनी ही आपली बॅच जॉईन करू शकता. पण असं काही नाही की मी तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी इथं निश्चित आलेलं नाही. ज्यांना खरंच वाटतंय की बाबा लावा त्यांनी लावा, नाहीतर अन्यथा काही लावण्याची गरज नाही. ओके. 15 सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे, 25 सप्टेंबर पर्यंत ऍडमिशन आहे बघा. तर बघा ओनली कंबाईन. आता बघा याच्यामध्ये मला काय म्हणायचंय, क्वेश्चन्स. मग आता तुम्ही जो काय करताय की जे विद्यार्थी सिली मिस्टेक्स काय होतात, कशामुळे सिली मिस्टेक होतात, पुन्हा पुन्हा न वाचणे. जो मटेरियल आहे बघा, जे आपण पुस्तक वाचतो त्यामध्येही आपलं काय राहायला पाहिजे, प्रायोरिटी पाहिजे. मटेरियल मध्ये पुन्हा प्रायोरिटी की मूलभूत हक्क वाचायचे, पण मूलभूत हक्क वाचताना त्यातलं काय महत्वाचं घ्यायचंय ते कळलं पाहिजे. सार्वजनिक वित्त वाचायचंय, मग सार्वजनिक वित्त हे राज्यसेवेला पण आहे, कंबाईनला पण आहे. मग त्यातलं काय महत्वाचं आहे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ते कॅच करता आलं पाहिजे. ते कोण सांगणार आहे त्यातलं काय महत्वाचं आहे? हे पेपर्स तुमचे कंबाईनचे पेपर्स 3 वर्षाचे अतिशय वरवर क्वेश्चन असतात. आलं लक्षात. ते आता ह्याच्यावरून स्ट्रॅटेजी तयार करू नका, या ऑल क्वेश्चन्स वरून. फक्त कंबाईनच्या क्वेश्चनवरून आपला कसे प्रश्न येतात, मग याच्यावरूनच आपले टॉपिक तयार करा की कोणत्या टॉपिकवर आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत आणि त्याच टॉपिकवरले क्वेश्चन्स या सर्व याच्यामधले करा. आलं लक्षात. तर बघा मग हे प्रश्न संपलं तुमचं. तर आणि सगळ्यात महत्वाचं मग काय, 40 ते 44च्या दरम्यान का मार्क येतात, जर आपण करंट हे परीक्षेसमोर करतो म्हणून प्रश्नच फक्त मटेरियलच वाचत राहतो पण क्वेश्चन वाचत नाही म्हणून दुसरं कारण. तिसरं कारण अजून एक असतं मित्रांनो, सिली मिस्टेक मॅक्झिमम होतात. सिली मिस्टेक मॅक्झिमम का होतात, रिव्हिजन प्रॉपरली न करणे. रिव्हिजन प्रॉपरली न करणे. मटेरियल काय आपल्याला वाटते पॉलिटी, अरे मला काय बी विचार येते, वाचतच नाही. मागच्या वेळेस वाचलं होतं, आता काय वाचायची गरज आहे, काय बी विचार मला येते, वाचतच नाही. ते वर्ष वाचत नाही का, त्याला त्याचं स्वतःच कॉन्फिडन्स जास्त असतं. आणि प्रश्न विचारला मग त्याला काय तेवढीच गोष्ट माहिती नसते. म्हणून काय, तुम्ही मागं किती वाचलं असलास ना बाबा, तुला किती बुद्धिमान असलास तरी रिव्हिजन कर रे बाबा. तुझे पाय हात जोडतो, रिव्हिजन करा, वाचा. जे काय वाचायचं, जास्त टॉपिक नाहीत. पॉलिटीमध्ये माझ्या मते जास्तीत जास्त 17 ते 18 टॉपिक्स आहेत. इकॉनॉमिक्स मध्ये 15 ते 16 टॉपिक्स आहेत. मी त्या आपल्या कंबाईनच्या याच्यामध्ये दिलेल्या आहे, कंबाईनच्या बुक मध्ये दिले आहेत कुठले टॉपिक्स आहेत. ओके. तर लक्षात घ्या आणि तुम्ही स्वतः देखील तयार करू शकता टॉपिक्स, म्हणजे कशावर क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावरून. ओके. तर बघा त्यानंतर काय, करंट एक्झाम समोर रीड करू नका. त्यानंतर रिझनिंग बघा, बऱ्याच पोरांचं रिझनिंग वीक असते. रिझनिंग तरी देखील रिझनिंग काय करतात, रिझनिंग परीक्षेसमोर सोडवायला घेतात. मग कसे मार्क येतील तुम्हाला, येणारच नाही. ओके. मग अजून तिसरं कारण म्हणजे मार्क कमी येण्याचं कारण सांगतोय. अजून काय, चौथं कारण काय की सगळ्यात महत्वाचं प्रेशर क्रिएट होणं. मग प्रेशर क्रिएट का होतंय, रिव्हिजन न करणे, रिझनिंग न सोडवणे, सिलेबस पूर्ण कंप्लीट न करणे. आणि याच्या पलीकडे अजून एक कारण असते प्रेशर क्रिएट होण्याचं मित्रांनो, आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक. आमचा सदू यावेळेस पास होतेच आणि त्याचा मित्रही म्हणते भाऊ काय अभ्यास झाला तुझा, यावेळेस तू पास होतोच. त्याच्या मनाला वाटते आता यावेळेस पास झालं पाहिजे, नाहीतर माझं काय खरं नाही. सगळे म्हणायत मला पास होतो, मग प्रेशर करते डोक्यावर क्रिएट. आणि एक्झाम मध्ये जाताना म्हणते पासच झालं पाहिजे, मी पासच झालं पाहिजे. मग जाते एक्झाम मध्ये आणि एक्झाम मध्ये गेला की प्रेशर क्रिएट होते मित्रांनो, मला पास व्हायचं. म्हणजे डोक्यावर एक प्रेशर क्रिएट होते. किमान नाही म्हणलं तरी 2-4 मार्कावर फरक पडतो. अजिबात कोणाचंही प्रेशर क्रिएट करून घेऊ नका. परीक्षा म्हणजे यावेळेस निघालीच पाहिजे असं डोक्याला कन्सिडर करू नका. निघणारे परीक्षा म्हणजे जास्त निघालीच पाहिजे, मी निघणारच हवं याच्यापेक्षा माझं सगळं सिलेबस कंप्लीट झालं पाहिजे याच्यावर जास्त भर द्या.
हे माझं प्रामाणिक मत आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. परीक्षा निघालीच पाहिजे हा हट्टास डोक्याला नका लावू. काय होते याच्यामुळे प्रेशर क्रिएट होते. तुमच्या आई वडिलांना पण जर बघत असतील तर त्यांना पण सांगा की आपलं काका काकू विद्यार्थ्याला, मित्रांनो तुमच्या मित्राला तुमच्या मित्राचं भलं व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यावर प्रेशर क्रिएट करू नका. 7-8 वर्षापासून अभ्यास करलास, पास झालाच पाहिजे, यावेळेस 2-3 वर्षापासून अभ्यास करलास, पास झालाच पाहिजे, असं मित्रांनो त्याच्यावर प्रेशर क्रिएट करू नका. हो तुझं होईल, चांगला अभ्यास कर, चांगला अभ्यास आहे तुझा, किंवा तू खरंच यावेळेस होशील असं त्याला काहीतरी पॉझिटिव्ह बोला. नक्कीच तो विद्यार्थी पास होईल मित्रांनो. त्याच्यावर कुठल्याही विद्यार्थ्याला निगेटिव्ह अजिबात बोलू नका. ओके, त्यामुळे देखील आपले प्रॉब्लेम्स होतात. त्यानंतर अभ्यास कमी आणि एक्सपेक्टेशन जास्त ठेवतो. अभ्यास कमी असतो, रिव्हिजन कमी, अभ्यास कमी, आणि अभ्यास त्याचा 30 मार्काचा आणि एक्सपेक्टेशन 60 मार्काचे. असं करू नका. अभ्यास प्रॉपरली करा, त्याच वेळेस प्रेशर क्रिएट होणार नाहीत. बघा तुम्हाला सांगितलंय मार्क कमी, त्याच त्या ठिकाणी मार्कचा स्कोर येणं. कारण काय तर अभ्यास तुमचा प्रश्न न सोडवणे, त्यानंतर काय स्वतःवर प्रेशर क्रिएट करून घेणे असेल, किंवा मग करंट एक्झाम समोर करणे, रिझनिंग एक्झाम समोर करणे, हे तुमची कारणं आहेत. त्याला बाजूला ठेवा, तुमच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीला बाजूला ठेवा. आत्तापासून करंट 1 तास, रिझनिंग 1 तास करा. मग करंट कोणतं केलं पाहिजे मी सांगणारच आहे. मग इथं अदर सब्जेक्ट काय केलं पाहिजे ते सांगणार आहे. त्यानंतर बघा टू द पॉइंट स्टडी करा. टू द पॉइंट स्टडी म्हणजे काय की ज्या घटकावर प्रश्न येऊ शकते, मे बी पॉसिबिलिटी आहे. समजा प्रस्तावना आहे, प्रस्तावनामध्ये काय महत्वाचं आहे हो हे कळलं पाहिजे. कोण सांगणार आहे? प्रिव्हियस इयरची क्वेश्चन्स. ही क्वेश्चन सांगणार आहेत की कशावर क्वेश्चन विचारतात. बघा काय क्रम लावा, न्याय समता विचार कुठला आहे, सार्वभौमत्व न्याय याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये. ओके, त्यानंतर काय कुठली अमेंडमेंट झालेली आहे, 42वी घटना दुरुस्ती 1976 काय टाकण्यात आले आहे त्यानुसार. मग कुठल्या याच्यानुसार प्रस्तावना घेण्यात आलेल्या आहे, खटले कोणकोणते आहेत का, याच्यावर मला का कळालं याच्यावरच प्रश्न येतात. किंवा प्रस्तावनेवरली मतं कुणाची आहेत याच्यावरच का प्रश्न येतात. प्रिव्हियस इयरची क्वेश्चन माहिती आहेत, माझ्या डोक्यात क्वेश्चनच आहेत. जर ज्याच्या डोक्यात क्वेश्चन आहेत त्याचं फक्त आणि फक्त किती मटेरियल देऊ त्या पुस्तकात, त्यानं तेवढंच कॅच करते त्याला जे एक्झामला लागतंय. लक्षात मला काय सांगायचंय, मी पुन्हा कितीही इकडे आलो तरी इथंच येतोय का तर क्वेश्चन महत्वाचे. आलं लक्षात. म्हणून क्वेश्चनवर जास्त भर द्या, त्याच वेळेस तुमचं हे सगळं शक्य होणार आहे. ओके, मग आता करंट बघा, करंट काय केलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल करंट डेली केलं पाहिजे. करंट तुमचं काय केलं पाहिजे, डेली करंट केलं पाहिजेच. करंटला नो एक्सक्यूज, तुमचं डेली करंट झालंच पाहिजे. रोज 1 तास. मग आता विचारते सर मग माझं 1 तास डेली करंट करतो पण कुठून कुठपर्यंत करू, याला तर सांगू मेलो मी. लक्षात. करंट बघा कुठून कुठपर्यंत, 2019 ते 2020 आणि 2020 फरक बघा. आता काय लक्षात घ्यायचं करंटमध्ये, तर 2019 म्हणजे जानेवारी 2019 ते जानेवारी 2020 पर्यंतचं करंट हे काय करायचं, महत्वाचे टॉपिक्स करायचे. म्हणजे कुठलंही एखादं इयर बुक वाचून घ्यायचं. बघा राज्यसेवेचा पेपर फॉर्म झाला असेल तेव्हा वेळेसच त्यांनी आयोगाकडे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याकडे पेपर पाठवलेत असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणून तिथं मात्र 5 एप्रिलला कन्सिडर करून पेपर करंटचे प्रश्न येऊ शकतात. पण इथं मात्र आपला पेपर फ्रेम झालेला नाही. त्यामुळं 22 नोव्हेंबर जास्तीत जास्त आपलं भर काय पाहिजे, 1 जानेवारी 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंतची तुमचं करंट करणं गरजेचं. मी इथं काय वाचायचं सर, परिक्रमा जनरली वाचा. परिक्रमा अत्यंत चांगलं मटेरियल आहे. परिक्रमा 1 जानेवारी 2020 ते 22 नोव्हेंबर 2020 दर रविवारी जरी केलात ना, दर रविवारी बघा, जानेवारीचं तर करायची गरज नाही, इथं होतंय तुमचं. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचं मासिक घेतलं तर जानेवारीचं त्यात मटेरियल असते. मग बघा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, बघा तुमचे जास्तीत जास्त 7 ते 8 मासिकं होतील. दर रविवारी तुमचे 2 मासिकं इझिली होतात. मासिकमध्ये समजा जास्त मोठा लेख दिलेला असेल, गरजेचं नसेल थोडं स्किप करत वाचा, जे गरजेचं आहे ते वाचा. ओके, 7 ते 8 मासिकं होतील तुमचे जास्तीत जास्त 3 ते 4 रविवारमध्ये, म्हणजे एका महिन्यात किंवा 1.5 महिन्यामध्ये सगळं करंट होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतः करंट आपल्या लोकसेवा अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांना देणार आहे. त्यामुळे सगळं ते उपलब्ध होईल, तुमच्यापर्यंतही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. पण लक्षात घ्या,
तो होईल का उपलब्ध का नाही तो आपला प्रश्न नाही, पण तुम्ही इथं परिक्रमा 1 जानेवारी 2020 पासून नोव्हेंबर 2020 पर्यंत करणं तुमच्यासाठी आता उपयुक्त आहे. हे मात्र डिटेलमध्ये करा. 1 जानेवारी 2020 ते 22 नोव्हेंबर 2020. फक्त इथे एखादं इयरबुक वाचून ठेवा 19 ते 20 पर्यंत. मग इयरबुक मध्ये काय करायचं, जे महत्वाचं आहे, जे खूप महत्वाचं आहे, ज्याच्यावर प्रश्न येऊ. महत्वाचं कसं कळतंय, समजा पॉलिटिकल मध्ये झालेले आहे, मग पॉलिटिकल मध्ये 370 झाले 19 मध्ये, मग 370 महत्वाचं आहे. 104वी अमेंडमेंट झाली आहे 2019 मध्ये, ती महत्वाचं आहे. 103वी अमेंडमेंट झाली आहे महत्वाची. कशासाठी आहे 103वी अमेंडमेंट, ते लक्षात आलं पाहिजे. अमेंडमेंट कोणकोणते झाले आहेत, किंवा इलेक्शन 14 आपल्या लोकसभेचे इलेक्शन्स असेल किंवा विधानसभेचे इलेक्शन्स असतील, मग ते महत्वाचे आहेत. मग राजकीयमध्ये हे महत्वाचे आहेत. मग कोणकोणते महत्वाचे आहेत, आता हे 1 जानेवारी नोव्हेंबर 2020 पर्यंत पुरस्कार तर इथंच करणं गरजेचं आहे. मग पण आता नोबेल पुरस्कार डिसेंबरमध्ये दिला जातो 10 डिसेंबरला. मग इथं डिसेंबर आलं का तुमचं, नाही, मग इथलं करणं गरजेचं आहे. जे पुरस्कार म्हणजे या जानेवारी पासून नोव्हेंबर पर्यंत देण्यात आले नाही, मग तो मागचा पुरस्कार करायचा. सध्याचा दिला असेल सध्याचा एक आणि मागचा नॉर्मल वाचून ठेवायचा. ओके, मग अशा पद्धतीने अभ्यास करायचा. क्रीडा तर कुठले महोत्सव झालेले नाही. क्रीडा पुरस्कार प्रत्येक पॉईंट मधला तुमचा राजकीय असो सांस्कृतिक असो प्रत्येक पॉईंट असेल तो तुमचा इथं मात्र डिटेल झाला पाहिजे. इथं महत्वाचे जरी वाचून ठेवलात एखादं इयरबुक तरी सफिशियंट आहे. पण मग कधीपासून वाचायचं, आत्तापासून. लक्षात, जानेवारी 19 ते जानेवारी 20 पर्यंत एखादं इयरबुक आणि 1 जानेवारी 2020 पासून नोव्हेंबर 2020 पर्यंत मात्र काय डिटेल मध्ये परिक्रमा वाचणं अत्यंत गरजेचं आहे. याला जर समजा परीक्षेसमोर वाचतो म्हणलात, चला एखादं सर अभिनवचं पुस्तक आणतो आणि सिम्प्लिफाईड जातो, उत्तम पुस्तक आहेत, मान्य आहे, पण पहिलं परिक्रमा वाचा. परिक्रमामध्ये डिटेल दिलेलं असते, प्रत्येक महिन्याचं मासिक असते, उत्तमरित्या ते वाचा. मग नंतर परीक्षेसमोर ते घेऊनही वाचला तरी चालेल, पण आतापासून याची प्रोसेस चालू ठेवा. लक्षात, हे 7 ते 8 वाचण्यात काय अर्थ आहे ते काही सांगते मास्तर. अरे 7 ते 8 पुरे वाचायचे का आपल्याला, सगळं डिटेलमध्ये वाचायचंय का, जे लागतंय जे महत्वाचं वाटतंय, ज्याच्यामध्ये समजा त्याचा पार्श्वभूमी दिली आहे, काय गरज आहे, त्याचा लेटेस्ट काय महत्वाचं आहे इकडे बाबा, चला ते वाचा. नागरी बिल तुमचं काय सीए बिल आहे, सीए बिल पहिलं मंजूर करणारं कोणतं राज्य आहे, सीए बिल काय आहे, सीए बिलाबद्दल म्हणजे कशाबद्दल आहे सीए बिल, आतापर्यंत नागरिकत्व कायदा किती दुरुस्त करण्यात आलेला आहे, कुठल्या राज्याने विरोधी मध्ये दिलाय, केरळ, मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं, यूपी. हे नॉर्मल गोष्टी एवढ्या लक्षात ठेवल्या संपलं. सुपरफ्लुअस अभ्यास पाहिजे, याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट माहित पाहिजे, पण वरवर सगळ्या गोष्टी त्यातले माहित पाहिजे. तुम्ही राज्यसभेचे प्रश्न बघा करंटचे काढून, गेल्या वर्षी नॉर्मल प्रश्न आहेत. जागतिक वारसा स्थळ भारतात किती आहेत, 37 होते गेल्या वर्षी, 39 टाकून प्रश्न विचारले आहे. मग कुठलं वल्लभभाई पटेलच्या कितव्या जयंतीला वल्लभभाई पटेलच्या किती केले आहे, 100 किती आहे, मग तिथे किती 150 दिलेले, अलग लक्षात. मग हे नॉर्मल लक्षात आलं पाहिजे. एनएसजी वर विचारले आहे, एनएसजीचे किती मेंबर आहेत, 50 टाकलं होतं, 48 किती आहेत, म्हणजे नॉर्मली आकडेवारीचा खेळ केलेला आहे. म्हणजे किती एकदम वरवर सुपरफ्लुअस प्रश्न विचारले जातात, ते मात्र माहिती असणं गरजेचं आहे. हे खूप आहे. आपण डीप जातो, काय चला जागतिक वारसा स्थळ म्हणलं की सगळी जागतिक वारसा स्थळ पाठ करता येते, पहिलं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे, हे ते आमकं, पण सध्या किती आहे बाबा जयपूर हे माहित नसते. तसं करू नका. अभ्यास करताना वरून खाली या, हे मी खूपदा सांगितलंय, ते पुन्हा लक्षात घ्या. ओके, त्यानंतर रिझनिंग बघा. रिझनिंगला मी सांगितलंय मागच्या आपल्या लोकसेवा पब्लिकेशनच्या याच्यावर मी 50 दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये काय याचे रिझनिंगचे टॉपिक्स दिले आहेत, ते तुम्ही तिथं बघून घेऊ शकता. इथं मात्र रिझनिंग डेली सोडवणं गरजेचं आहे. मग रिझनिंग साठी काय करायचं, रिझनिंगला सगळ्यात उत्तम मटेरियल काय, 2017, 2018 आणि 2019 याच्या पेपर्स जे आहेत, आपल्या प्रिव्हियस इयरची पेपर्स, याच्यावरून स्वतःचा चार्ट तयार करा आणि त्याचे तेवढेच टॉपिक्स, रिलेटेड टॉपिक्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, तर समजा जनरली काय करा, रिझनिंगला ऑल जे क्वेश्चन पेपर्स आहेत प्रिव्हियस इयरची, ती प्रिव्हियस इयरची क्वेश्चन्स मात्र सोडवलात तर अत्यंत उपयोगी होईल. पण खाली त्या क्वेश्चनच्या खाली काय असू नये, लगेच एक्सप्लेनेशन दिलेलं असू नये. ओके, लगेच एक्सप्लेनेशन दिलं असलं की काय होते, आपला एक्झाम मध्ये मग तो क्वेश्चन एक्सप्लेनेशन बघून सवय पडली असते आणि क्वेश्चन सुटतो इथं, पण एक्झाम मध्ये ऍक्च्युअल सुटत नाही. म्हणून मात्र हे प्रयत्न करू नका, क्वेश्चन एक्सप्लेन खाली दिलेले असलेले घेऊ नका. ओके, त्यानंतर बघा, मॅक्सिमम आउटपुट देणारे विषय कोणते आहेत आणि मिनिमम आउटपुट देणारे विषय कोणते आहेत. मी जास्तीत जास्त वेळ कुठं घालवलो, क्वेश्चन, त्यानंतर करंट आणि रिझनिंग डेली केलं पाहिजे. मग आता इथं अदर सब्जेक्टसाठी बघा, सध्या ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही, फक्त आपलं कंबाईंड एक्सप्लेनेशन 2020 जे आता सप्टेंबर 20 मध्ये आले आहे, ते पुस्तक जरी याला केलात तरी सफिशियंट असेल. ओके, तर बघा आता मॅक्सिमम आउटपुट देणारे विषय कोणते आहेत की ज्याच्यामध्ये मी वेळ गुंतवलो. मी का सांगतोय, पहिला अभ्यास करायचा असेल त्या या विषयाला घ्यायचा, याला तर रोज डेली द्यायचंच आहे. मी इथं काय सांगत नाही तुम्हाला, हे डेली द्यायचं आहे.
याचा सगळा ढाचा याच्यावर अवलंबून आहे, क्वेश्चनवर. ओके, हे तर डेली 2 तास जाणारच आहेत तुमचे, अभ्यासाचे 2 तास हे खाणारच आहेत तुमचे. ओके, मग आता हे जो आहेत म्हणजे आता मॅक्सिमम आउटपुट देणारा कोणता आहे? पॉलिटी. वाचलं ती येतेच, 10च्या 10 मार्क येऊ शकतात, 10 पैकी 10. ओके, पॉलिटी. त्यानंतर जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, करंट. आता मिनिमम आउटपुट बघा, हिस्ट्री, आता याला दोन्हीकडे लिहितो मी मॅथ रिझनिंगला. आता ज्यांचं मॅथ रिझनिंग चांगलं आहे त्याचा मॅक्सिमम आउटपुट असणार आहे. ओके, पण तिथं वेळ पुरला पाहिजे जर याचं हे असेल तर. ओके, बघा मग आता पॉलिटीला वेळ दिला मार्क पडतात पॉलिटीला. मग काय करू सर आता पॉलिटीला? ज्यांनी समजा कोळंबे सरांचं वापरले तेच वापरा. ओके, मग आता जनरली पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, या विषयाला मी आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये उत्तमरित्या दिलेलं आहे. बघा, मी आपलं पुस्तक आहे म्हणून सांगत नाही, त्यात छान दिलंय म्हणून सांगतोय. लक्षात, त्याच्या बाहेर जनरली प्रश्न जाणार नाही. तेवढे टॉपिक आणि त्याच्या टॉपिक रिलेटेड मटेरियल आणि 21,000 मधले प्रश्न सोडलात, याच्या बाहेर जाण्याची गरज नाही मित्रांनो. मग वर्क कुठं करणं गरजेचं आहे? याच्या बाहेर. बघा, हिस्ट्रीला तुम्हाला काय सांगितलंय? भारताचा हिस्ट्री आपण उत्तम प्रकारे दिलेला आहे आपल्या बुकमध्ये. तिथलं केलात, गरज नाही बाहेर करण्याची. मी टॉपिक वाईज व्यवस्थित दिलंय. बघा काय ते 1919 आणि 1935 वर जास्त प्रश्न विचारतात प्रत्येक जागी, आणि टॉपिक वाईज दिलंय की ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ओके, मग सायन्सला मात्र इथं महत्वाचं आहे. बघा, मिनिमम आउटपुट का सांगतोय? एखाद्या वेळेस सायन्स आणि हिस्ट्री जर आउट ऑफ बॉक्स आला तर कोणाच्याही बापाला येणार नाहीत प्रश्न. लक्षात, सोपं आलं सगळ्यालाच पडतील. म्हणून जनरली हिस्ट्रीला काय करा? कंबाईनचं बुक, नाहीतर मग तुम्ही जे मटेरियल वापरताय त्या मटेरियलवरला सध्या याच्यावर राहा, ते जे वापरताय तेच. नाहीतर मग कंबाईन मधलं आपल्या ज्यांच्याकडे आहे कंबाईन वापरा. आणि ज्यांना घ्यायचं आहे ते मात्र आता सप्टेंबर 20चं घ्या. येलो कलरचं पुस्तक आहे, येलो कव्हरवालं. ओके, तर बघा हिचं हिस्ट्रीचं तेच करायचंय. आणि महाराष्ट्रासाठी गाठाळ या पुस्तकामधून बघा मी काय सांगतोय, महाराष्ट्र मेन्सला पण आहे. गाठाळ या पुस्तकातून 65 दिवस आहेत, घाबरू नका. गाठाळ या पुस्तकामधून समाज सुधारक आणि व्रतपत्र एवढं तरी किमान वाचा. आणि तिसरा टॉपिक राष्ट्रीय चळवळ, पण किमान समाज सुधारक आणि वृत्तपत्र हे गाठाळ या पुस्तकातून वाचणं गरजेचं आहे. वाचा, नक्की वाचा, फायदा होईल. ओके, सायन्सला जास्तीत जास्त भर 8वी आणि 8वी 9वी 10वीच्या टेक्स्टबुकवर भर द्या मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त एक सिंगल वर्ड देखील वाचू नका. सिंगल वर्ड 8वी 9वी 10वी याच्या बाहेर वाचायची गरज आहे का? काहीही गरज नाही. धरतय सायन्स, अरे सायन्स हार्ड चाललं, काय करते त्याला कधी आवडतंय? कोणता विषय आवडतो? पॉलिटी. काय वाचतो रे? कधी बघितलं की पॉलिटी, पुन्हा पुन्हा येते रिव्हिजन पॉलिटीवरच. जसं काय, अरे हेच काय 100 मार्काला आहे का? मग पॉलिटी 10 मार्काला आहे, त्या 10 मार्कामध्ये आताही दिलास तरी 10 मार्क पडतात. मग पुन्हा का वेळ देतोय बाबा तिथं? तुला जे जमत नाही. म्हणजे या 65 दिवसात पहिलं काय केलं पाहिजे? याच्यामध्ये जरी यांना आउटपुट जास्त असेल तरी काय करायचं? समजा पॉलिटीला मला आजही दिलं तरी मार्क पडतात, आणि जॉग्राफीलाही मला मार्क पडतात, आणि इकॉनॉमिक्सलाही पडतात. मग कमी वेळेत याला काय करायचं? 2-2, 3-3 तासामध्ये रिवाइज करून घ्यायचं. आणि ज्या विषयात मला मार्क पडत नाहीत, या 65 दिवसाचं नियोजन माझं असं पाहिजे की ज्या विषयाला मला मार्क येत नाहीत ते पहिले घ्यायचं. ज्या विषयात मार्क येत नाहीत म्हणजे मला समजा आता काय की माझं काय कच्चं आहे, समजा प्रत्येक विद्यार्थ्याचा काही ना काही कच्चा असते. समजा माझं कच्चं आहे सायन्स, मग पहिलं सायन्स घ्या. त्याचं याचं सायन्सचं जमतच नाही, अशी बरीच विद्यार्थी आहेत. सायन्स आणि याचं त्याचं जमत नाही, मग काय करते? सायन्स वाचतच नाही. मग काय सायन्स, मग शेवटी वाचले बाबा मला ते जमच ना, डोकं खराब, त्यात मार्कच येत नाहीत माझे. हे कुठल्याही विषयाला, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या सगळ्या विषयाला, कुठल्या विषयाला ऑप्शनल मध्ये टाकू नका. कंपल्सरी रीडिंग करा, तरच ही परीक्षा पास व्हाल. अन्यथा स्पर्धा भयानक आहे, त्यामुळे तुम्ही मागे पडाल. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, प्रत्येक विषय सिरियसली रीड करा. ओके, बघा सायन्सला आतापर्यंत आलेले प्रश्न किती आहेत? आतापर्यंत आलेले 586 क्वेश्चन आहेत. ते पहिलं वाचा, ते वाचून मग प्रत्येक टॉपिक वाचा. मी प्रत्येक याच्यातला विषय पहिलं क्वेश्चन, नंतर प्रत्येक याच्यातला टॉपिक असंच सांगितलेले. मग मेथडच आहे आपली, क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन. याच मेथडनं जा. सांगून 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 मी थकलोय. क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन याच वेनं जा.
ओके, बघा मॅथ आणि रिझनिंगला सांगितलंय तुम्हाला काय करायला पाहिजे ते. ओके, बघा आता सायन्सला सांगितलंय 8वी 9वी 10वी याच्यावर जास्तीत जास्त फोकस द्या आणि प्रिव्हियस इयरची क्वेश्चन याच्या व्यतिरिक्त सिंगल वर्ड पण करू नका. ज्यांना जे विषय हार्ड जातात त्याच्यानुसार सिक्वेन्स करा. सगळ्यात कमी मार्क मला सायन्सला येत असेल तर पहिलं सायन्स घ्या. मॅथ रिझनिंग तर आपण डेली सोडवतोय त्यामुळे याला मी बाजूला सोडतो आणि करंट मी डेली करणार आहे त्याला बाजूला ठेवतो. त्यानंतर समजा मला इकॉनॉमिक्स हार्ड जात असेल तर सायन्स नंतर इकॉनॉमिक्स करा. म्हणजे बघा तुमचं डेली शेड्यूल काय पाहिजे, सायन्स नंतर इकॉनॉमिक्स, नंतर मला समजा जॉग्राफी हार्ड जात असेल तर जॉग्राफी, त्यानंतर मग काय माझं पॉलिटी, असं सिक्वेन्स ठेवा. म्हणजे जो पहिलं घ्याल त्याला रिव्हिजन तुमचे काय होतील जास्त होतील. मग तुमचं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे थोडक्यात मी तुमचं डेली शेड्यूल सांगतो त्यानंतर मी थांबवतो मित्रांनो. तर बघा आपली 22 नोव्हेंबरला परीक्षा आहे मित्रांनो, त्या दृष्टीने आपला अभ्यास झाला पाहिजे. तर बघा तुम्हाला मिनिमम दिवसातनं 10 तास अभ्यास केलं पाहिजे. सर लायब्ररी चालू नाही मग काय करू, बाबा तुझ्या एकट्याचीच लायब्ररी चालू नाही का, सगळ्यांचीच नाही, सगळ्या महाराष्ट्र असो सर्व जगामध्ये कुणाची चालू नाही, तुझीच काय चालू राहणार आहे. मग लायब्ररी चालू नाही हे कारण तू देणार आहेस का परीक्षेनंतर, नाही. बघा कुठलीही कारण देऊ नका, मला आर्थिक कारण आहे सर, माझं हे कारण आहे ते कारण आहे, कोणतंही कारण नका देऊ. एक्झामला कारण तयार करण्यात तुम्ही सगळ्याला कारण सांगत बसता काय, तुझी परीक्षा का निघाल नाही, मार्क कमी का पडले, मग प्रत्येकाला सांगत हिंडता काय माझं हे कारण आहे ते कारण आहे. बघा कारण सांगण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, आपला डायरेक्ट रिझल्ट दिसावा म्हणून सांगतोय. बघा 10 तास रोज अभ्यास केला पाहिजे. 10 तास, या 10 तासमध्ये तुमचा 1 तास रिझनिंग आणि मॅथवर जाईल, त्यानंतर 1 तास करंटवर जाईल. रोज 1 तास द्या ना तर 2 तास दिला तरी काय हरकत नाही याला. ओके, 1 ते 2 तास करंटला द्या. त्यानंतर तुमचे किती तास उरतात, जर 1 तास दिलात तर तुमचे जवळजवळ 8 तास उरतात. मी 8 तास असं कन्सिडर करतो, 8 तासामध्ये 4 तास आणि 4 तास असं कन्सिडर करतो. ओके, बघा 4 तास एका विषयाला. समजा हे तुम्ही काय करताय, रिझनिंग संध्याकाळी करा, जनरली काय करा संध्याकाळी रिझनिंग करा किंवा दुपारच्या वेळेत करा. करंट मात्र फ्रेश टाइम मध्ये करा. बघा 8 आवर्स तुम्ही काय करताय, 2 विषयाला डिवायडेशन करायचं, सकाळी 1 दुपारच्या सेशनमध्ये 1. सकाळच्या सेशनमध्ये 4 तास काय करा, कुठलाही विषय, आता सायन्स जमत नसेल सायन्स ठेवा सध्या, आणि सायन्स संपेपर्यंत रोज 4 तास सायन्सच ठेवा. आणि समजा दुसरा विषय तुम्हाला इकॉनॉमिक्स जमत नाही तर इकॉनॉमिक्स ठेवा. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये इथं काय घ्या, आता हा पहिला टप्पा झाला, दुसऱ्या टप्प्यामध्ये जॉग्राफी आणि पॉलिटी ठेवा. मग पुन्हा ही सायकल चालूच ठेवा. हे फर्स्ट स्टेप, हे सेकंड स्टेप, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुमचा अभ्यास करा. रोज 10 तास अभ्यास केलाच पाहिजे तरच यश मिळेल मित्रांनो, अन्यथा मिळणार नाही. काय ही परीक्षा काय एवढी काय सोपी नाही जर आपण जसं समजतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुमच्या काय केले आहे, चर्चा केलेली आहे. कोणत्या विषयाला काय करायला पाहिजे, हिस्ट्रीला तुम्हाला सांगितलंय पूर्वी जे मटेरियल तुम्ही वापरताय तेच वापरा. त्यानंतर पॉलिटीला कोळंबे सरांचं चांगलं आहे, इकॉनॉमिक्सलाही कोळंबे सरांचं चांगलं आहे, पॉलिटी आणि जॉग्राफीला देखील काय की तुम्ही सौदी सरांचे देखील वापरू शकता. ओके, तर आणि दुसरं काय, करंटला तर सांगितलं तुम्हाला परिक्रमा करायला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, हे सगळी पुस्तकं आता वाचणं होणार नाही आणि तुम्ही सगळं तुम्हाला एक सार काढून दिलेलं आहे मित्रांनो आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये. त्यामुळे तुम्हाला जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल किंवा भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला त्यात जास्त कव्हर होणार नाही म्हणून तुम्हाला गाठाळचं सांगितलंय. पण एवढे सगळे विषय तुम्हाला जास्त काय वाचतात, ज्यांनी एखाद्या वेळेस रिडिंग केले आहे त्या विद्यार्थ्यांनी तर बिंदास्त डोळे झाकून आपलं कंबाईनचं पुस्तक वाचावं. ज्यांनी वाचले त्यांना विचारा की कसं चांगलं आहे तरच तुम्ही ते घ्या मित्रांनो. मी त्याच्यावर जास्त भर देतो असं नाही. तर काय महत्वाचं आहे की तुमचा वेळ जाऊ नये, जास्त तुमचे रिडिंग जास्त पडावे, कमी मटेरियलवर मॅक्सिमम रिव्हिजन पडावं, यासाठी मी ते तुम्हाला पुस्तक सुचवतोय. लक्षात, त्याच्यामुळं हे तुम्हाला कमी वेळेमध्ये सगळं कंप्लीट होईल. जास्त मटेरियलवर भर देण्यापेक्षा चांगल्या मटेरियलवर कमी वेळ आणि मॅक्सिमम क्वेश्चन्स अशाच वेळेस रिझल्ट येतो की ज्यावेळेस मिनिमम मटेरियल, मॅक्सिमम क्वेश्चन आणि मॅक्सिमम रिव्हिजन, दॅट्स कॉल्ड रिझल्ट मित्रांनो. हे खूप महत्वाचं आहे. ओके, अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या 22 नोव्हेंबरच्या परीक्षेला माझ्याकडनं 22 नोव्हेंबरच्या अगोदर मी तुम्हाला एकदा भेटणार आहे. त्यामुळे ऑल दी बेस्ट देत नाही का, तर पेपर कसा सोडवला पाहिजे याच्यासाठी मी 20 नोव्हेंबरला तुमच्या 20 नोव्हेंबरला नाही 19 नोव्हेंबरला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. 19 नोव्हेंबर लक्षात ठेवा मित्रांनो. तर 19 नोव्हेंबरला लोकसेवा पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर मी पेपर कसा सोडवला पाहिजे याच्यासाठी येणारच आहे. त्यामुळं तोपर्यंत तुमचा हा अभ्यास त्यापर्यंत झाला पाहिजे. त्या 19 नोव्हेंबरला
कशा प्रकारे प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे, सुरुवात कोणत्या त्या पेपरला कुठून केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी त्याच्यावर चर्चा करणार आहे. लक्षात. धन्यवाद मित्रांनो.